आनंद दिघे फक्त जिल्हा प्रमुख होते, नेते नव्हते. बाळासाहेबांच्या शेजारी फोटो लावून त्यांचं महत्व कमी करण्याचं काम केलं जाते का, आणि हे मोदी आणि शहांच्या सांगण्यावरून होतंय का, असा सवाल त्यांनी. मी जी माणसं नॉर्मल असतात ना त्यांच्याच बद्दल प्रतिक्रिया देत असते. वितरित जेव्हा प्रकरण झालं तर वारंवार मुलींच्या भूमिकेत येत होतं की आमच्या आम्हाला वागणूक व्यवस्थित मिळत नाही आणि सारखं उल्लेख होतो की युअर केस विक्टीम, तुम्ही पीडित आहात किंवा तुम्ही केस मध्ये आहात. तर या मुलीसाठी निरीक्षण गृह असायला हवं. मराठवाड्यात ते कुठेही नाही, अंबाजोगाईला ते खासगी आहे. तर शासनाचं ते असावं यासाठी प्रयत्न झालेले नाही. निरीक्षण गृहाचा प्रस्ताव दिला आपण करतोय. पैठणचं जे आता सध्या मिळते बालगृह, त्यालाच काही पार्ट जो आहे, कारण आता महाराष्ट्रामध्ये पण निरीक्षण गृहाच्या बाबतीतला बघितलं तर मुलींची संख्या अतिशय कमी आहे. आपण मागच्या 5 वर्षाच्या पण डेटा बघितला तर अतिशय कमी आहे. त्याच्यामुळं त्या तुलनेमध्ये म्हणजे समजा आता 50ची मान्यता असेल तर किमान एक 10 मुलींचं तरी निरीक्षण गृह असायला पाहिजे, 40चं बालगृह असेल, अशा पद्धतीने करतो पैठणला. किंवा मग ते पैठणचं इकडं काही काळापुरतं तिकडची इमारत वगैरे होईपर्यंत काही काळापुरतं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करण्याचा विचारात येणार असेल. कोविडच्या कालावधीमध्ये ऑगस्ट 2021ला मिशन वात्सल्य, राज्याचं मिशन वात्सल्य आपण सुरू केलं होतं शासन आपल्या दारी या अनुषंगाने. आणि त्याच्यामध्ये कोविडमुळं दोन्ही पालक गमावलेले किंवा एक पालक गमावलेली मुलं किंवा वडील गमावलेले म्हणजे विधवा महिला फक्त कोविडमुळं, तर त्या महिलांना बाकी सगळ्या डिपार्टमेंटच्या योजनांचं कोऑर्डिनेशन करून जास्तीत जास्त कसा लाभ देता येईल अशा पद्धतीची ती योजना किंवा ते अभियान आपण राबवलं होतं. परंतु आता कोविडचा कालावधी संपलेला आहे आणि तो जरी संपलेला असेल तरी समाजातल्या ह्या एकल महिलांच्या समस्या काही संपलेल्या नाहीये. तर त्याच्यामुळं त्याला आता शासनाने हे दिलेलं आहे, विस्तृत म्हणजे व्याप्ती त्याची वाढवलेली आहे आणि समाजातील विधवा परित्यक्ता महिलांना त्याच्यामध्ये सगळ्याच आता फक्त कोविड विधवा नाही तर सगळ्याच पद्धतीच्या विधवा परित्यक्ता महिलांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि त्याच्या थोड्याच दिवसामध्ये माननीय सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार पुढील जी कार्यवाही आहे ते आपण करणार आहोत. राजेंद्र जवंजाळ आहेत, प्रतिभा जगताप आहेत, शिल्पाराणी आहेत. कालच तो दिवस झालेला आहे, तर मी त्यांना अभिवादन करते. थोडंसं तुम्हाला काही ॲड करायचं असेल आपल्या भेटीबद्दल काय तर आपण सांगू शकता. आणि एक छोटं पण सांगा ना, वात्सल्य योजनेवर सर्व एकल महिलांचा समावेश केला तुमच्या, तेवढी थोडी माहिती सांगा आहे. तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, तुला काय शिकायचं याच्यावर तिने मला सैन्यात जायचं आहे असं उत्तर दिलं. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की समाजामध्ये या मुली बालगृहात राहत आहेत म्हणजे काहीतरी समाजाकडून नकोशा असणाऱ्या मुली आहेत असा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न ठेवता त्या समाजाचा घटक आहेत आणि उद्या समाजाचं नेतृत्व करू शकतील अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण शिक्षण देणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे. आणि या सगळ्या आमच्या दौऱ्यामध्ये श्री राहुल मोरे आपले आयुक्त महिला बाल विकास विभागाचे तेही उपस्थित होते. त्यांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत आणि या मुलींशी थोडं अनौपचारिक अधिक बोलणं होऊन आमचा त्यांच्याशी संवाद व्हावा म्हणून आमच्या उपसभापती कार्यालयातलेही OSD आणि काही आमच्याशी संबंधित अशा एक्सपर्ट्स या विषयामधल्या त्या पण आल्या होत्या. त्यांनी पण मुलींशी अनौपचारिक बोलणं केलं. त्याच्यामध्ये लॉ ऑफिसर म्हणून पुणे विद्यापीठात काम केलेल्या मेघना सावंत भोसले या आमच्या OSD आहेत उपसभापती कार्यालय. अस्मिता जोशी राजे या चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत. विद्या डाडर, रोहिणी ठोंबरे आणि प्रतिभा राऊत. तर त्यांनी आम्हाला थोडं मुलींशी काय अनौपचारिक बोलणी झाली ती पण थोडी सांगितली, ज्याची आम्ही खातरजमा दोन्ही बालगृहांमध्ये करून घेतली. त्याच्यात एक असं त्यांची अपेक्षा आहे की त्यांना कौशल्य विकास ची हे पाहिजे आहे, प्रशिक्षण पाहिजे आहे. काहींनी असं सांगितलं की बालमहोत्सवात आम्हाला सहभागी व्हायचं आहे, आम्हाला खेळायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी खेळ सांगितले तर खो खो आणि कबड्डी खेळणाऱ्या खूप मुली आहेत. मग टेबल टेनिस ते झालं तर चांगलंच होईल, त्यांची प्रतिक्रिया होती. त्यांनी जेवण काय करतात, त्यांच्याशी कसं वागतात, कुठले सणवार तिथे केले जातात, अमुकच एका विशिष्ट धर्माचे केले जातात किंवा कसं, ही सगळी आम्ही इत्तमभूत माहिती घेतली. मुलींची पार्श्वभूमी विचारली, पुढे काय करणार आहे ते विचारलं. जवळजवळ आज आम्ही सकाळी 11:30ला सुरू केलं, 4 तास आम्ही या ठिकाणीच 2:30-3 वाजेपर्यंत तिथे सगळ्याशी बोलत होतो. त्यानंतर मुलींशी बोलत असताना त्यांना बोलतं केलं आम्ही, काही त्यांना भाषण वगैरे करण्यापेक्षा त्यांना बोलतं करून त्यांना एक वाटावं की बाबा आपलं
सरकार आपल्या सोबत आहे या दृष्टिकोनातून आमचा खूप चांगला संवाद झाला. आणि याच्यामधून फलित काय या सगळ्याचं, तर एक आम्हाला असं दिसतंय की जे राज्य सरकारचे स्वतःचे SOPs आहेत त्या SOPsमध्ये काही मुद्दे आमच्या समोर जे निदर्शनाला आले त्याच्यामध्ये भर घालणं गरजेचं आहे. दुसरं, आजच एक आम्हाला काही व्यक्ती भेटल्या तर त्याच्यामध्ये त्यातल्या एका आरोपीने आज न्यायालयामध्ये चप्पल फेकून मारलेली आहे जजवरती. मग असे जेव्हा यांनी उर्मटपणाने वागणारे आरोपी असतात त्यावेळेला हे पीडित मुलींचं फार खच्चीकरण होतं. आणि म्हणून अशा घटनांना अर्थातच आपली कायदेव्यवस्था अतिशय गांभीर्याने घेते, त्यात काही शंका नाही. परंतु आम्ही पोलिसांना पण निर्देश दिलेले आहेत की तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये संभाजीनगर शहरात आणि संभाजीनगर ग्रामीणमध्ये जे बालगृह येत असेल तर त्याच्यामध्ये महिला दक्षता समितीच्या महिलांनी मधून जाऊन तिथे मुलींशी अनौपचारिक संवाद साधावा, बोलावं, कशा आहात, काय आहात, काही अडचण नाही ना. म्हणजे त्यांचा हेतू हा पाहणी करणं, तपासणी करणं हा न ठेवता मुलींशी त्यांना कुठेतरी संवाद करून अधिक जगाच्या मध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत, केवळ तुमच्या विरोधात सगळं कोणी नाही आहे याचा दिलासा देण्यासाठी सुद्धा आज त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे महिला बाल विकास विभागाला की तुमचा 2018चा जो नियम आहे त्या नियमात बदल करून महिला दक्षता समितीच्या पोलिसांच्याच कमिट्यांच्या महिला अशा त्यांना तिथे बोलण्याच्यासाठी काही कार्यप्रणाली आपण तयार करावी. सन्माननीय मंत्री महोदय आदिती तटकरे यांनी त्याच्यामध्ये अगदी मुलींची मैत्रीण असल्याप्रमाणे सगळ्या चर्चेमध्ये प्रत्येक ठिकाणी भाग घेतला. त्याच्यानंतर शिक्षक आणखीन त्यांना बाजूला ठेवून थोडंसं त्यांच्यावर कुठला दबाव येऊ नये म्हणून मुली आणि आम्ही एवढंच फक्त आम्ही चर्चा केली. एकही पुरुष व्यक्ती तिथे आतमध्ये बोलावली नव्हती. आणि त्याच्यामुळे आजच्या या भेटीमधून जे कायदा सुव्यवस्थेला अजून सक्षम करण्याच्या दृष्टीने अँटी ट्रॅफिकिंग, कारण बांगलादेशीय मुली संभाजीनगरपर्यंत येतात, पुण्यापर्यंत येतात, अशा घटना गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने वाढताना दिसत आहेत. तर त्याबद्दल मुलींचा अशा पद्धतीने अनैतिक व्यापार करणारे एजंट्स त्याच्यामध्ये संभाजीनगर हा ट्रान्झिट पॉईंट पण झालेला आहे. तात्पुरतं त्यांना इथे आणलं जातं आणि नंतर इतर ठिकाणी त्यांना हलवलं जातं. याची पूर्वी पण आपल्याला बारमध्ये वगैरे रेड टाकल्या होत्या त्यावेळेला दिसलेले आहे. याखेरीज हैदराबाद आणि दिल्ली या ठिकाणच्या कुंटणखान्यामध्ये दुर्दैवाने काही वेळेला आपल्या गरीब दुष्काळग्रस्त भागातल्या मुली या तिथे फसवून किंवा अशा व्यवसायामध्ये ढकलल्या जाणारे सुद्धा काही दलाल असे कार्यरत असावेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काम पोलिसांनी करून त्या संदर्भातली अधिक माहिती आणि यासाठी काही महिला दलाल सुद्धा इथे पकडल्या गेलेले आहेत नुकत्याच काही दिवसापूर्वी. तर त्या पार्श्वभूमीवरती अधिक धागेदोरे या सगळ्यामध्ये महिला संस्थांच्या बरोबरीने करावे अशा प्रकारचं आज आमच्या बैठकीचे फलित झालेले. बाकी राजकीय विषय आहेत, तुमची अपेक्षा भंग न करता राजकीय विषय. आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महिला बाल विकास विभाग जे काम करतंय त्या कामामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ते कसं काम होऊ शकेल या संदर्भामध्ये आज आम्ही भेट घेतली. सावली बालगृह आणि भगवान बाबा मुलींचे बालगृह दोन्हीलाही आम्ही भेट दिलेली आहे. त्यापैकी भगवान बाबा मुलींचे बालगृहामध्ये विद्यादीप बालगृहातल्याही मुली आम्हाला भेटल्या आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण आलेली होती. त्याखेरीज संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी पण आम्ही बोललो. ज्या महिलांनी या मुलींचे जबाब घेतले होते त्यांच्याशी आम्ही बोललो. आणि आता असं चित्र दिसतंय की विशेषतः सावली बालगृहामध्ये ज्या मुली आहेत तर त्या मुलींच्यापैकी एकूण सर्व मुलींशी आम्ही बोललो. आम्ही काही त्यांच्यामध्ये असा भेदाभेद केला नाही की या मुली रेस्क्यू झालेल्या आहेत आणि या मुली पॉक्सोच्या आहेत. आम्ही सर्व मुलींशी बोललो आणि आम्हाला अतिशय दिलासादायक असं मुलींच्याकडून जी माहिती कळली त्याच्यामध्ये आम्हाला 2 मुली भेटल्या की ज्या तिथे शिक्षण घेत आहेत सावली बालगृहामध्ये आणि त्यातल्या एका मुलीला तर 9वीमध्ये 91% मार्क मिळालेले आहेत. आणि तुला काय व्हायचं आहे असं विचारल्यावरती तिने मला IAS अधिकारी व्हायचे असं तिने रेकॉर्ड जर का पाहिली. तर इथे जे बार संभाजीनगरमध्ये आहेत त्या पूर्वीच्या काही बार्समध्ये ज्या वेळेला धाडी टाकल्या त्याच्या 24 फ्रंट पेज बातम्या दिलेल्या आहेत आणि मी सभागृहामध्ये घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तेच आकडेवारी हिस्ट्री जर का पाहिली तुम्ही तर त्यामध्ये बारमध्ये बांगलादेशी मुली सापडलेली. तुम्ही स्वतःच सगळे वर्तमानपत्र काढून बघितली तर तुम्हाला त्याच्यामधलं दिसेल त्यातली जी आकडेवारी येते. आणि ट्रान्झिट पॉईंट म्हणजे काय, जिथे जिथे शहरीकरण होतं आणि वाहतुकीच्या सोयी असतात त्या सर्व मोठ्या शहरांच्या मध्ये मुलींना आणून तिथे थांबवणं आणि नंतर त्यांना ज्या भागात मागणी आहे त्या ठिकाणी त्यांना पोहोचवणं
हा एक सगळ्या जगामधला एक अवैध व्यवसाय असं म्हणता येईल, की जो पहिला अवैध व्यवसाय जो आहे तो म्हणजे शस्त्रास्त्र, अंमली पदार्थ दुसरं, आणि तिसरं जे आहे ते मानवी अनैतिक वाहतूक. त्यात मानवी अनैतिक वाहतूक जशी लैंगिक शोषणासाठी केली जाते, तशी काही वेळेला मजूर म्हणून सुद्धा केली जाते, कामाला लावतो म्हणून, आणि प्रत्यक्षात त्यांना डांबून ठेवलं जातं. दुसरं काही वेळेला त्यांचे अवयव काढणं किंवा त्यांचे लिव्हर ट्रान्सप्लांट करून देणं किंवा त्यांचे अजून काही अनैतिक व्यवसायात त्यांना चोरी करण्यासाठी किंवा ड्रग्जसाठी वापरणं, असे सर्व गोष्टी मोठ्या शहरांच्या मध्ये होतातच. सगळेच पोलीस झाले. आयुक्तांना किंवा SP ला तुम्ही काय म्हणता? पोलीस आयुक्तांना मी ज्या सूचना दिल्या आहेत त्या मुख्यतः अँटी ट्रॅफिकिंगच्या संदर्भामध्ये तुम्ही अधिक माहिती जमा करा. आणि दुसरं असं होतंय की अँटी ट्रॅफिकिंग हा जो विषय आहे ना, याच्याबद्दल सगळा पोलिसांचा तपशील आपण जेवढा जाहीर करू तेवढा गुन्हेगार सावध होत असतो. त्याच्यामुळे आम्ही प्रोटेक्शन आणि प्रिव्हेन्शन याच्यावर जास्त लक्ष देत असतो. रेस्क्यू आणि रिलीफ हे जे करायचं काम असतं ते पोलिसांकडे स्वतः ते सोर्सेस असतात, त्यांच्याकडे बरोबर माहिती येते, आणि ती माहिती येते त्याप्रमाणे तुम्हाला कुशालचंद बायती सारख्या DYSPचे उदाहरण आहे की ज्यांनी संपूर्ण पोलीस दलामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या त्याच्यात सुद्धा सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे जे लोक आहेत की ज्यांचा उपयोग पोलीस दल करून घेऊ शकतो, किंवा ज्ञानेश्वर चव्हाण आता संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक होते, ते मुंबईत आहेत, त्यांच्याकडे अनेक धागेदोरे आहेत. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्याच ऑर्गनायझेशनल मेमरीचा उपयोग केला तर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात या गोष्टींना आळा बसू शकेल असं मला वाटतं. मुलींना भेटले सर्वात म्हणजे जे लाभार्थी आहे त्यांना अनेक वेळा हप्ते उशिरा मिळत असल्याची तक्रार आहे किंवा राज्य सरकारकडून उशिरा दिले जातात. मात्र गेल्या 1.5 वर्षात आपण जर पाहिलं तर मंत्री ते अधिकारी यांना 12 ते 30 लाख रुपयांची वाहनं घेण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये 3 ते 5 लाख रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे राज्य सरकारकडून. काय प्रक्रिया आहे? कोणाला वाहनं घ्यायची? नाही, अधिकारी आणि मंत्र्यांना वाहनं घेण्यासाठी गेल्या 1.5 वर्षामध्ये 3 ते 5% वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे 12 ते 30 लाख रुपयांची वाहनं अधिकारी आणि मंत्री घेऊ शकतात. आता हा सगळा विषय तो परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात येते. आणि विधिमंडळातला काही विषय असेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष होतंय, पण अधिकारी आणि मंत्र्यांकडे नाही. लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष कशाला होईल? लाडक्या बहिणी असं काय आदिती त्यांची पण तुम्ही बराच वेळ सकाळी संवाद साधलेला आहे लाडक्या बहिणींच्यावरती, मला असं वाटतं. पण तरी तुम्हाला विषय आवडता लाडका असल्यामुळे मी बोलते त्याच्यावर. लाडक्या बहिणींचा आम्हाला असा इच्छा आहे, मी आता मीटिंगमध्ये विषय घेतला की जिल्हा बँकांकडून किंवा ज्या बँका तयार आहेत त्या ठिकाणी त्यांचे अकाउंट्स काढून किंवा त्यांना कर्ज पाहिजे असतील तर त्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करणं, जेणेकरून त्या अधिक चांगल्या प्रकारे केवळ त्या 1,500 रुपयावर अवलंबून न राहता त्यांचा कसा फायदा करून घेता येईल हा आमचा विचार इथे चाललेला आहे. आणि या वाहनांचं वगैरे तर अधिकारी वगैरे जे आहे तर ते आता बघा, पूर्वी कसं असायचं की तुम्ही मराठी सिनेमात दाखवायचा की दरोडेखोर गेल्यावर जी पोलीस गेले आणि त्यांची जीप बंद पडली, असं व्हायला नको ना आपल्याला. एक विषयाची घोषणा जी आहे ती आता स्थानिक स्वराज्य प्रवेश होईल. असं काय सांगू शकत नाही. योग्य वेळेला होईल त्याची जी आहे ती. नाही ना, आता सरकारच्या समोर आता बघा सगळं पाणी आणि ओला दुष्काळ आणि सगळं अतिवृष्टी याच्यामुळे त्रस्त झाले सरकार. सगळीकडे लोकांना मदत, पिकं वगैरे वाया गेलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण प्रायोरिटी द्यायला लागेल कामाच्या संदर्भात. OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल जी माध्यम आहेत त्याचं चित्रीकरण किंवा डॉक्युमेंटरी पिक्चर त्या पद्धतीने काही होत असेल तर महिला वाक्य काहीतरी ओढल्या जातात.